आईच्या एका ओरडण्यामागे कधीकधी 100 न बोललेल्या भावना लपलेल्या असतात. नमस्कार, मी वैशाली बानते. महिला विचार या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण अशा एका सत्याबद्दल बोलणार आहोत जे जवळपास प्रत्येक घरात घडते, पण फार कमी लोक समजून घेतात. आई मुलांवर ओरडते आणि मुलांना वाटतं आई नेहमीच रागवते. पण त्या रागामध्ये कधी थकवा, कधी जबाबदाऱ्या, तर कधी न व्यक्त केलेल्या भावना लपलेल्या असतात. याचा कधी कोणी विचार करतो का? दिवसभर तेच कामं करणं, कधी पैशाचं टेन्शन, कधी मुलांची काळजी, तर कधी घरच्या जबाबदाऱ्या सांभाळताना तिचा संयम कधी कमी होऊ शकतो. मुलांना ओरडल्यानंतर अनेक आयांना अपराध्यासारखं वाटते. मी माझ्या मुलांशी असं वागायला नको होतं असं तिला वाटत असते. पण काय करणार, तिलाही भावना आहेत. प्रेम, आदर, कौतुक, थोडी विश्रांतीची तिलाही गरज असते. पण तिला कोणी समजून घेताना दिसत नाही. मुलांनी शक्य असेल तितकी आईला मदत करावी, तिच्याशी प्रेमाने, आदराने वागावे, तिचा आदर करावा. मुलांनी, वडिलांनी व कुटुंबातील इतर सदस्यांनी जबाबदाऱ्या वाटून घेतल्या तर प्रत्येक घरातील आई आनंदी राहील. शेवटी आईवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकासाठी एक मोलाचा सल्ला. पुढच्या वेळी आई रागवली तर तिच्या शब्दापेक्षा तिच्या थकलेल्या मनाकडे पाहण्याचा प्रयत्न करा. कारण नुसतं आईकडून प्रेम घ्यायचं नसतं, तर तिलाही प्रेम द्यायचं असतं, समजून घ्यायचं असतं, थोडासा आधार हवा असतो. हे विचार जर तुम्हाला मनापासून पटले असतील तर हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचवा आणि अशाच विचारांसाठी, मराठी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला एक लाईक अवश्य करा. तोपर्यंत बोलूया असं काही की तुम्हाला वाटेल माझ्याच मनातलं सारं काही. धन्यवाद.